नमस्कार, श्री स्वामी समर्थ मंडळी. वास्तुशास्त्रानुसार हे 10 जीवजंतू जर तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या जवळपास निवास करत असतील तर हे या गोष्टीचा संकेत आहे की तुमचे भाग्य आता उदय होणार आहे, तुमचे नशीब चमकणार आहे. ज्या घरी किंवा घराच्या जवळ हे जीवजंतू येऊन राहतात त्या घरात सुख समृद्धी येऊ लागते. हे 10 प्रकारचे जीवजंतू खूप शुभ मानले गेले आहेत. जर हे जीवजंतू तुमच्या घरात किंवा घराजवळ असतील तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे व लवकरच तुमच्या घरी माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे. ज्या घरात माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्यांच्या जवळपास हे किडे नक्कीच असतात. त्यामुळे हे जीवजंतू तुमच्या घरात येणे खूप शुभ मानले गेले आहे. त्यामुळे तुम्हाला हे कोणते जीवजंतू आहेत याची ओळख देखील असणे गरजेचे आहे. जर तुम्ही कळत नकळत या जीवांना कष्ट देताल, त्रास देताल म्हणजेच मारणे किंवा घरातून त्यांना हाकलून देणे तर माता लक्ष्मी तुमच्यावर क्रोधित होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अनेक संकटांना देखील सामोरे जावं लागू शकते. त्यामुळे हे जीवजंतू असणे म्हणजेच भाग्योदय होणे आहे. हे कोणीही रोखू शकत नाही. तुमचे वाईट दिवस जाऊन आता तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस येणार आहेत. तर बघूयात की हे कोणते जीवजंतू आहेत जे घरात आल्यावर श्रीमंती येते. पण त्याआधी देवीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर कमेंटमध्ये लिहा जय श्री माता लक्ष्मी. तसेच चॅनलवर नवीन असाल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा. नंबर 1, जर तुमच्या घरात किंवा छतावर घुबड येऊन बसले तर हे खूप शुभ संकेत मानला गेला आहे. माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिय आहे ते म्हणजे घुबड हा पक्षी. घुबड घरात येण्याने धनसंपत्तीमध्ये वृद्धी येणार आहे हा संकेत भेटतो. जर तुमच्या घराच्या छतावर घुबड येऊन बसले तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला धनाची प्राप्ती होणार आहे व माता लक्ष्मी तुमच्या घरी विराजमान होणार आहे. तुमचा पैसा कुठे अडकला असेल तर तो आता भेटणार आहे. अडकलेली सर्व कामे तुमची मार्गी लागणार आहेत. नंबर 2, फुलपाखरू. मंडळी, रंगबिरंगी फुलपाखरू हे खूप शुभ संकेत देते. जर एखादे रंगबिरंगी फुलपाखरू तुमच्या घरी येत असेल किंवा तुम्हाला सारखेच ते दिसत असेल तर हा एक खूप शुभ संकेत मानला गेला आहे. जर हे फुलपाखरू दिसायला अगदी खूप सुंदर व आकर्षक असेल तर समजून जा की ज्या प्रकारे ते फुलपाखरू रंगबिरंगी आहे त्याच पद्धतीने तुमच्या जीवनामध्ये हे सतरंगी रंग येणार आहेत व तुमचे जीवन आता खूप आनंदाने भरून जाणार आहे. फुलपाखरू घरात येण्याने सुख, समृद्धी व शांतता नेहमी राहते. त्यामुळे फुलपाखरू आपल्या घरी किंवा घराजवळ येणे हे खूप शुभ आणि चांगला संकेत मानला गेला आहे. वास्तुशास्त्रात देखील सांगितलं गेलं आहे की एखाद्या घरात फुलपाखरू येणं म्हणजेच त्या घरात धन व सुख समृद्धीची वृद्धी होणार आहे. अशा घरावर माता लक्ष्मीची कृपा नेहमी राहणार आहे. त्यामुळे तुमच्या घरात जर एखादे फुलपाखरू आले तर समजून जा की तुमचे वाईट दिवस आता संपून जाणार आहेत व चांगले दिवस आता येणार आहेत व तुमच्या घरातील दरिद्रता, गरिबी आता दूर होणार आहे व माता लक्ष्मी सोबतच कुबेर देवांची देखील कृपा तुमच्यावर होणार आहे, ज्यामुळे धनसंबंधीतील सर्व कार्य आता सफल होणार आहेत. नंबर 3, वटवाघूळ. मंडळी, वटवाघूळ तुम्ही अनेक वेळा बघितला असेल. ते शक्यतो रात्रीच्या वेळेसच बाहेर पडतात, पण कधी कधी ते सकाळच्या वेळी देखील दिसू शकतात. वटवाघूळ हे उंदरासारखे दिसतात पण त्यांचे नाक हे मोठे असते. जर तुम्हाला वटवाघूळ तुमच्या घरात प्रवेश करताना दिसला व नेहमी असं दिसत असेल तर समजून जा की तुमचे भाग्य आता चमकणार आहे व लवकरच तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होणार आहेत. वटवाघूळ घरात येणे हे या गोष्टीचा संकेत आहे की तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न आहे व तिची कृपा तुमच्यावर होणार आहे. तसेच जर वटवाघूळ एखाद्या व्यक्तीभोवती फिरत असेल तर तो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये प्रगती करणार आहे. तसे तर वटवाघूळ कोणत्याही व्यक्तीभोवती फिरत नाही, पण जर तुमच्या बाबतीत असं झालं तर समजून जा की तुम्ही खूप नशीबवान आहात. रात्रीतून तुमचे नशीब चमकणार आहे. तसेच तुमच्या जीवनातील सर्व संकटे आता दूर होणार आहेत. अनेक लोक म्हणतात की वटवाघूळ घरात घाण करतात. हे खरं आहे, पण त्यामुळे त्यांना घरातून हाकलून देऊ नये. त्यांना हाकलू शकता पण एक लक्षात घ्या, त्यांना मारून बाहेर काढू नका. हे चांगलं नाही. वटवाघूळ घरात येणे व राहणे हे खूप शुभ मानलं आहे. आपल्या शास्त्रात देखील हा पक्षी खूप शुभ मानला गेला आहे. तसेच हा पक्षी स्वप्नात येणे हे देखील अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे वटवाघुळाला कधीही मारू नका, कारण ते घरात शुभ संकेत मानला गेला आहे. त्यामुळे तुमचे नशीब बदलते. चुकूनही त्यामुळे वटवाघुळाला मारू नका. नंबर 4, हिरव्या रंगाचा पोपट. मंडळी, तुमच्या घरात किंवा छतावर हिरव्या रंगाचा पोपट दिसत असेल तर तुम्ही खूप नशीबवान आहात. हा खूप शुभ संकेत आहे. शास्त्रात असा उल्लेख आहे, पोपट दिसणे हे कोणत्याही कार्यात मोठी सफलता भेटण्याचा एक संकेत आहे.
त्यामुळे जर तुम्ही एखादे नवीन काम सुरू करणार असाल, तुम्हाला जर पोपट दिसला तर समजून जा की तुम्हाला त्या कार्यामध्ये नक्कीच सफलता भेटणार आहे. नंबर 5, पाल. पाल ही अत्यंत शुभ मानली जाते. हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलं आहे. पण अनेक अशी लोक आहेत जी पालीची खूप घृणा करतात व पालीला घरात असणे त्यांना आवडत नाही. त्यामुळे ते पालीला मारतात. पण असं करू नये. घरात पाल दिसणे ही काही मोठी गोष्ट नाही. पण जर तुम्हाला पाल घरामध्ये एक सोडून जास्त पाली दिसत असतील तर हा खूप शुभ संकेत मानला गेला आहे. जर तुमच्या घरात पालींचा झुंड दिसत असेल तर समजून जा की तुमच्या घराची श्रीमंती आता म्हणजेच तुमची प्रगती होणार आहे. विष्णू पुराणानुसार जर तुम्ही पूजा करता असताना तिथे जर तुम्हाला पाल दिसली तर हे खूप शुभदायी संकेत मानलं गेलं आहे. खूप लवकर तुमचे भाग्य आता उदय होणार आहे. हे दर्शवते की तुमच्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार आहे. खूप शुभ संकेत हा मानला गेला आहे. जर तुमच्या घरात अशी पाल दिसली जिची शेपटी तुटलेली आहे तर समजून जा की तुमचे जीवन आता बदलणार आहे व तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी आता संपणार आहे. तसेच माता लक्ष्मी व कुबेर देवांची कृपा तुमच्यावर होणार आहे. नंबर 7, मुंग्या. मंडळी, काळ्या मुंग्या ह्या खूप शुभ संकेत घेऊन येतात. शास्त्रानुसार जर एखाद्या घरामध्ये मुंग्या पूर्व दिशेकडे तोंडात तिचे जेवण घेऊन जात असतील तर हा एक शुभ संकेत मानला गेला आहे. हा संकेत असा आहे की तुमचे आता भाग्य चमकणार आहे. हे संकेत म्हणतात की आता तुमचे दुःखाचे दिवस आता समाप्त होणार आहे व तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येणार आहे. तसेच तुमच्या घरातील सदस्यांची देखील प्रगती आता होणार आहे. परिवारात होणारे वादविवाद व अन्य समस्या लवकरच दूर होणार आहेत. जर मुंगी तुमच्या घरात दक्षिण दिशेकडून येत असेल किंवा मुंग्यांचा झुंड हा तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरून घरात प्रवेश करत असेल तर हे तुमच्या घरासाठी खूप शुभ संकेत मानला गेला आहे. यावरून समजावे की साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार आहे व लवकरच तुम्हाला धनसंपत्तीची प्राप्ती होणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, मुंग्यावर चुकूनही पाय देऊ नका. तसंच मुंग्यांना पिठामध्ये साखर टाकून खाण्यासाठी द्या. यामुळे तुम्हाला पुण्याची प्राप्ती तर होईल, तसेच माता लक्ष्मी देखील तुमच्यावर प्रसन्न होईल. मुंग्यांनी जर तुमच्या घरातील एखाद्या कोण्यात किंवा अन्य जागी घर बनवले तर तिच्या घराजवळ पाणी टाकू नका किंवा ते मोडून टाकू नका. तसेच मुंग्यांना घरातून बाहेर काढणं देखील अशुभ मानलं गेलं आहे. नंबर 8, उंदीर. उंदीर हा घरामध्ये दुःख दरिद्रता घेऊन येतो. जर तुमच्या घरात उंदीर असेल तर समजून जा की तुमच्या घरात दरिद्रता, नकारात्मक ऊर्जा वास करत आहे. त्यामुळे उंदराला लगेचच घरातून बाहेर काढा. तसे तर उंदरांना मारलं नाही पाहिजे, कारण उंदीर हे साक्षात श्री गणेशांचे वाहन आहे. जर तुम्ही उंदराला मारलं तर तुम्हाला पाप लागेल. त्यामुळे उंदरांना मारू नका, पण त्यांना घरातही राहू देऊ नका. ज्या घरात उंदीर असतात तिथे धनसंबंधीतील अडचणी येतात, व्यापारामध्ये अडचणी उद्भवतात, अनेक कामांमध्ये देखील बाधा येतात. उंदीर घरात असणे अशुभ मानले आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यांना बाहेर काढा. शास्त्रात देखील सांगितलं गेलं आहे, ज्या घरात उंदीर आहे तिथे दरिद्रता वास करते. नंबर 9, नीलकंठ पक्षी. नीलकंठ पक्षी हा माता लक्ष्मीचा अत्यंत प्रिय पक्षी मानला गेला आहे. त्यामुळे नीलकंठ पक्षी घराच्या जवळपास असेल व घरटे बनवत असेल तर हे खूप शुभ मानलं गेलं आहे. जर तुम्हाला नीलकंठ पक्षी दिसला तर समजून जा की तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश भेटणार आहे. तसंच बिझनेस व्यापारात देखील प्रगती होणार आहे. तसेच तुम्हाला नवीन घर व वाहनाची देखील प्राप्ती आता होणार आहे. नंबर 10, मधमाशी. मधमाशी ही समूह व परिश्रम याचे प्रतीक आहे. तुम्हाला कोणतीही ती हानी न पोचवता जर तुमच्या घरात ती भ्रमण करत असेल म्हणजेच साक्षात माता लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरी झाले आहे याचं हे प्रतीक आहे. जर मधमाशी आक्रमक झाली किंवा घरातच तिने मधाचे पोळे बनवणे सुरू केले तर याचाच उलट प्रभाव तुमच्यावर होऊ शकतो. मधमाशी ही खूप मेहनती व शिस्तप्रिय असा कीटक आहे. मंडळी, हे होते ते 10 कीटक जे आपल्या घराच्या जवळपास असतील तरी आपल्यासाठी शुभ फलदायी आहे. मंडळी, माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.